पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज आशिया खंडातील सर्वात लांब चेनानी नाशरी या 9 किलोमीटर बोगद्याचं उद्घाटन। दरवर्षी 99 कोटी रुपयांची बचत होणार। अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या 150व्या शताब्दी वर्षानिमित्त आयोजित समारोप कार्यक्रमामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सर्वोच्च न्यायालयातील सरन्यायाधीश खेहर उपस्थित। राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी रांची इथं हज हाऊस आणि रवींद्र भवनाला केला शिलान्यास। रवींद्रनाथ टागोर यांनी लोकांना उत्तम संदेश दिल्याचं प्रतिपादन। कोलंबियात मुसळधार पावसामुळे झालेल्या भूस्खलनामध्ये 200 जणांचा मृत्यू तर 180हून अधिक जखमी। मध्य प्रदेश सरकारनं ईव्हीएम प्रकरणी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार भिंड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांची केली बदली। सरोगसी संदर्भात केंद्राचा कायदा अस्तित्वात येईपर्यंत स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्यात येईल, आरोग्यमंत्री डॉक्टर दीपक सावंत यांची घोषणा। देशात 30% ड्रायव्हिंग लायसन्स बोगस आहेत। ई सुशासन अंतर्गत आता परवाना देताना ई नोंदणी करण्यात येणार, रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी। नीती आयोगाचे सीईओ अमिताभ कांत यांनी निकट भविष्यात एटीएम डेबिट कार्ड व्यवहार बंद होण्याचे दिले संकेत। मोबाईल वॉलेट्स आणि बायोमेट्रिक माध्यमातून व्यवहार करण्यावर भर। नवीन मोटार वाहन कायद्यानुसार आता मदिरापान करून वाहन चालवल्यास 10,000 रुपये दंड आणि 10 वर्षांची शिक्षा। यापूर्वी दंडाची रक्कम 2,000 रुपये होती। प्राप्तिकर विभागानं 2017-18 या मूल्यांकन वर्षासाठी आयटीआर फॉर्मचं ई फायलिंग सुरू। आयटीआर एक सहज आणि 4 सुगम फॉर्म संकेतस्थळावर उपलब्ध। विमानतळावर कागदपत्राशिवाय प्रवेश देण्यासाठी बायोमेट्रिक स्क्रीनिंगची सोय करण्यात येणार। तिकीट बुक करताना आधार क्रमांक द्यावा लागेल। रेल्वे प्रवाशांना रेल्वे ई तिकिटावर सेवा शुल्कातून सवलतीची सुविधा 30 जूनपर्यंत सुरू राहणार। केंद्र सरकार कर्मचारी भविष्य निधी सेवानिवृत्तीधारकांना वैद्यकीय सुविधा देण्याची योजना। सुमारे 58 लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मिळणार लाभ। गंभीर रोगापासून बचाव करण्यासाठी प्रत्येक महिलेस आरोग्य तपासणी पत्रिका तयार करण्याची महिला आणि बाल विकास मंत्रालयाची शिफारस। घटनात्मक दर्जा देणारा मागासवर्ग आयोग स्थापन करण्यासाठी पुढील आठवड्यात लोकसभेत विधेयक सादर होणार। येत्या शैक्षणिक वर्षात राज्यातील शाळा आणि रेल्वेच्या 3ही पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर सकाळी 11 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत मेगा ब्लॉक।